महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये येऊन अण्णामलाईंनी हे वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे संतापाची लाट उसळली। आता अण्णामलाई यावर काही स्पष्टीकरण देतात का ते बघावं लागेल। यानंतर पाहूयात पुढची बातमी। भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटेनं राजीनामा दिला आहे। कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर झाली। 5 नगरसेवकांपैकी एका नगरसेवकाच्या नियुक्तीवरून वादाला तोंड फुटलं। कारण भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये तुषार आपटे हा बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील 6 आरोपी आहे। आपटे बदलापुरातील त्या खासगी शाळेतील तत्कालीन सचिव होता ज्यामध्ये एका चिमुकलीवर अत्याचार झाला होता। त्यामुळे आपटेच्या नियुक्तीवरून मोठा वाद झाला। या प्रकरणी झालेल्या टीकेनंतर अखेर तुषार आपटेनं राजीनामा दिलाय। स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे। त्यात म्हणजे शाळेचा आदर्श विद्यापीठ संस्थेचा आणि भारतीय जनता पार्टीचा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होण्याकरता मी हा राजीनामा त्यांना देत आहे। ओके, पण भाजपचे निवडून आणले आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वीकृत नगरसेवक पद मिळालं होतं, काय सांगाल? त्याबाबतीत काय असेल ते नंतर आपण बोलूया। पण आता आम्ही माझा राजीनामा माझ्या स्वतःच्या मी देतोय, कारण याच्यामध्ये शाळेची आणि पक्षाची कुठल्याही प्रकारची बदनामी न होण्याकरता मी हे देत आहे। तर आपटेनं राजीनामा दिला असला तरी या प्रकरणावरून विरोधकांनी भाजपला टार्गेट केलं। महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्यावर तुम्ही थुंकताय, काय संदेश देताय तुम्ही देशात, आणि तुम्ही महाराष्ट्राचे रक्षण करते आहात। तुम्ही महाराष्ट्राचे राज्य करते आहात, हे तुमचं काम आहे। अत्यंत घृणास्पद प्रकार भारतीय जनता पक्षाने केले। त्यातलं जर आरोपीला आपण स्वीकृत सदस्य करत असाल तर याला कोणीही मान्यता देणार नाही। ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे। अशा पद्धतीने राजकारण करणं हे गैर आहे। लोकांच्या भावनाचा तो अनादर आहे आणि लोक त्याच्यामुळे संतापतील जरूर। नवी मुंबईमध्ये महायुतीतील शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होतीये। भाजप पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिल्यास एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करेन असं म्हणत वनमंत्री गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात दंड थोपटले। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीमध्ये नाईकांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार प्रहार केला। त्यांच्या टीकेला शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे। वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालण्याची मागणी शिंदेंनी केली आहे। त्याच्याविषयी माझं काही दुमत नाही। आता एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार। तो गणेश नाईकला तू हलक्यात घेतला ना, तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेल आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेल, फरार नाही बेपत्ता करून टाकेल। हे जरा वरिष्ठांनी याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे जे आहे महायुतीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आणि लोकांमध्ये मेसेज जो आहे हा चुकीचा जातो। शिंदे साहेबांना त्यांच्यावरती टीका करणं आणि अपेक्षित करणं, शिंदे साहेब काहीतरी बोलते, शिंदे साहेबांनी अजूनपर्यंत विरोधकांवरती टीका केली नाही आणि काही लोकांचं जे आहे थोडंसं वयाच्या हिशोबाने प्रॉब्लेम होत असतो। तर मला वाटतं टीका टिप्पणी करून डिस्टर्ब करणं शिंदे साहेबांना हे कोणालाच जमलं नाही, तर तुम्हाला पण जमणार नाही। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी महापालिका निवडणुकीमध्ये एकत्र लढतायत। आज तर पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी मिळून हा जाहीरनामा प्रसिद्ध केला। तर अजित पवारांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुसिव्ह मुलाखत दिली आणि त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर त्यांनी भाष्य केलं। उद्या कुठे काय होणार आहे हे सांगायला आपण ज्योतिषी नाही असा मिश्किल टोलाही अजित पवारांनी लगावला। ह्या सगळ्या राजकीय आव्हानं कदाचित राजकीय पक्ष म्हणून तुमच्यासमोर पण असतील, पण ह्याही पलीकडे जाऊन तुम्ही आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे दोन्ही एकत्र इकडे आलेत। हे आता असं समजायचं आम्ही की तुम्ही हा पक्ष म्हणून सुद्धा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये राजकीयदृष्ट्या सुद्धा एकत्र येणार आहात। आता अनेक लोक 29 महानगरपालिकेमध्ये कुठेही अर्थार्थी संबंध नसणारे पण त्यांनी युती केलेली ते लढतायत ना।
तुम्हालाही माहिती आहे की कुठं कुठं काय काय झालंय. लढत असले म्हणजे काय ते पुढं एकत्र येणारे असा अर्थ निघू शकत नाही, किंवा येणारच नाही असाही अर्थ निघू शकत नाही. राजकारणात उद्या कुठं काय होणार आहे ते सांगायला आपण काही ज्योतिषी नाही आहे. त्याच्यामुळं आजच्या घडीला आम्ही ही महानगरपालिकेची निवडणूक 15 तारखेपर्यंत मताची विभागणी न होता आपण दिलेले उमेदवार किंवा जिथं झालेल्या युती किंवा आघाड्या असतील त्यांचे उमेदवार निवडून आणण्याचं काम करणे एवढा एकलमी कार्यक्रम सध्या सगळ्यांच्या समोर आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी एकत्रित आलायत तुम्ही, पुढचं हे समीकरण असंच राहील असं वाटतं आता तरी? बघूया ना, ही फर्स्ट फेज आहे, पुढे पुढे बघूया कसं काय होतंय. आता आम्ही फोकस या भागाचा सर्वांगीण विकास करणं आहे. आज तयारीत ताई आणि दादांना एकत्र आज पाहिलं, त्या भावना काय आहे? ताई आणि दादांना एकत्र म्हणून नेहमीच एकत्र आहोत आम्ही, सगळ्यांनीच हे बोलून दाखवले वारंवार, त्यामुळे चांगलंच वाटलं. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत. मात्र अजित पवार प्रचार करताना दिसत आहे. सुप्रिया सुळे प्रचारामध्ये का सक्रिय दिसत नाही असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळेला अजित पवारांनी याबाबत काय उत्तर दिलं पाहूयात. अरे थांब ना, तुला काय उगीच काम ते काढा काढली. आम्ही कुठंतरी जुळवायला जातो आणि काढायला निघालो. लीड द कॅम्पेन फॉर म्युनिसिपल कॉर्पोरेशन. दादा गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून आहेत, रॅल्या झाल्या, सभा झाल्या. तुम्ही कुठेतरी मागे पडलात असं वाटतं का? नव्हते 2 ते 3 दिवस प्रचाराला उरले, दादा पळत होते सगळं, तुम्ही दिसणार नाही. तिनं मला सांगितलं, दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं, मी तुझ्या मागे आहे. तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करता.